वर्षा पेपरच्या बातम्या आपण बघितलेल्या आहेत, त्यानंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या नेमक्या कोणत्या आहेत त्या आपण बघणार आहोत। आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीची आचारसंहिता लागू होण्यास काही तास शिल्लक असताना मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटर मागे 2 रुपयांची कपात करण्यात आलेली आहे। पेट्रोल आणि डिझेल 2 रुपयांनी स्वस्त झाल्याने हा सामान्य नागरिक, वाहतूकदार आणि व्यावसायिकांसाठी मोठा दिलासा मानला जातोय। आजपासून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर लागू होणार आहेत, त्यामुळे लोकांना एक मोठा दिलासा म्हणावा लागेल, कारण पेट्रोल डिझेलचे दर हे गगनाला भिडल्याची ओरड सामान्य नागरिक करत होते। आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर का होईना, लोकसभा निवडणुकीसाठी लोकांना खुश करण्यासाठी का होईना, पण थोडीशी कपात या पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय। 2 रुपयांनी पेट्रोल डिझेल हे स्वस्त झालेलं आहे। त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा एक मोठा दिलासा म्हणावा लागेल लोकांना। तर काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी किंबहुना 5 राज्यांच्या निवडणुका होत्या, त्यावेळेला सुद्धा पेट्रोल डिझेलमध्ये थोडासा दिलासा मिळाला होता आणि त्यानंतर जे पेट्रोल डिझेलचे दर वाढतच राहिलेले होते, पण ते आता कमी होताना दिसून येत आहेत। मागील 3-4 वर्षांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर हे गगनाला भिडल्याची तक्रार सामान्य नागरिक करत होते आणि त्यानंतर आता निवडणुकीच्या आधी थोडासा दिलासा म्हणावा लागेल लोकांना। निवडणूक घोषित होण्यासाठी अवघे काही तास उरलेले आहेत आणि त्याआधी मोदी सरकारने एक मोठा दिलासा लोकांना दिला आहे असं म्हणावं लागेल, कारण पेट्रोल डिझेलचे दर हे 100च्या पार गेलेले आहेत आणि त्यामुळे महागाई वाढल्याची एक ओरड सुद्धा सामान्य लोकांकडून येते। त्यामध्येच एक छोटासा दिलासा या सामान्य जनतेला। आणि याविषयी लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे, त्याचबरोबर ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि सचिन बडे छत्रपती संभाजीनगर इथून हे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। त्यांच्याकडे आपण जाऊयात। सगळ्यात आधी आपण जाऊयात मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून, कारण त्या देशाची आर्थिक राजधानी मुंबईमधून आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत, त्यामुळे मुंबईकरांवर याचा कसा परिणाम झालाय किंवा मुंबईकरांची काय प्रतिक्रिया यानंतर येते ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। मीनाक्षी। नक्कीच परा, आपण पाहतोय की लोकसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत। कोणत्याही क्षणी या निवडणुका जाहीर होतील आणि यानंतर आपण पाहतोय याच पार्श्वभूमीवरती मोदी सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरती 2 रुपये कमी करण्याची घोषणा केलेली आहे। एकूणच सध्या मुंबईतली काय परिस्थिती आहे आपण जाणून घेऊया। मुंबईमध्ये काल आपण पाहिलं होतं तर पेट्रोलचे जे दर आहेत ते 106.25 होते, तर डिझेलचे 94.22 असे दर होते, पण तेच आज सकाळी 6 वाजल्यापासूनच पेट्रोलवरती आपण पाहिलं तर 2 रुपये कमी झाल्यानंतर 104.15 आणि डिझेलवरती 92.10 असे दर पाहायला मिळत आहेत। एकूणच सर्वसामान्यांना या सगळ्या निर्णयानंतर काय त्यांची भूमिका आहे त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया, कारण प्रत्येक जण जे आहेत ते पेट्रोल पंपावरती आपल्याला पाहायला मिळतात। दादा, काय सांगाल, मोदी सरकारने सध्या काल आपण पाहिलं तर निर्णय जाहीर केलेला आहे की पेट्रोल आणि डिझेलवरती 2-2 रुपये कमी करणार आहेत। काय वाटतं या निर्णयाचं, कशा पद्धतीत तुम्ही? मॅडम, मला लेट झालं मला। दादा, तुम्ही काय सांगाल, पेट्रोल डिझेलवरती 2 रुपये कमी केलेले आहेत, मोदी सरकारने कालच जाहीर केलेलं आहे, का? अच्छा, बहुत अच्छा किया। लोकसभेच्या निवडणुका आहेत तोंडावरती, अशा निवडणुका तोंडावर असताना असा निर्णय घेतलेला आहे, काय वाटतं? मराठी मेरे को नहीं आता, अब हिंदी में बोलो। नक्कीच फरा, या ठिकाणी आपण पाहू शकतो की आणखीन काही लोक आहेत। दादा, काय सांगाल, 2 रुपये पेट्रोल आणि डिझेलवरती कमी करण्याचा मोदी सरकारने निर्णय घेतलेला आहे, काय वाटतं तुम्हाला? निवडणुका तोंडावरती आहेत, अशा पद्धतीची घोषणा नोंदवले म्हणूनच आणखी काय दुसरं काय सांगू शकत नाही। काय वाटतं, पण याचा फायदा कुठेतरी होऊ शकतो? होऊ शकतो, पण कायमस्वरूपी ठेवला तर ना, आता निवडणूक आले म्हणून तर कमी केले तर इम्पॉसिबल। पण 100 रुपये पार केलेले होते पेट्रोल डिझेलवरती आणि आता निवडणुकांच्या तोंडावरती असा निर्णय। बरोबर, निवडणूक आले म्हणून मला तर वाटतंय, जनतेला काय माहिती नाही, पण मला असं वाटते कायमस्वरूपी ठेवला आणि आणखीन कमी केला तर वेल अँड गुड, चांगली गोष्ट आहे। पण निवडणुका जेव्हा लागतील त्यावेळी तुम्ही मतदान कोणला करणार, कारण मोदी सरकार आले ते सांगू शकत नाही की आजचे दिन येणार, आजचे दिन काही आम्ही सांगू शकत नाही, हे आम्ही काय सांगू शकत नाही।
नक्कीच फरा, आपण पाहू शकतो की जनतेचं पूर्णपणे असंच म्हणणं आहे की निवडणुका तोंडावरती आहेत म्हणून अशा पद्धतीची घोषणा केली जाते। त्यामुळे एकूणच लोकांमध्ये देखील संभ्रम आहे, कुठेतरी फसवणूक देखील लोकांची केली जाते अशा पद्धतीचा निर्णय घेऊन। फरा, निश्चितच मीनाक्षी, लोकांचं म्हणणं आहे, थोडक्यात म्हणायचं झालं तर फक्त निवडणुकीच्या तोंडावर नाही, नेहमीच पेट्रोल डिझेलचे दर हे कमी ठेवा आणि फक्त 2 रुपयांनी नाही तर आणखी हे दर कमी करा अशी एक मागणी त्यांची आहे असं आपल्याला कळून येते। दरम्यान तुम्ही आपल्यासोबत अशाच राहा। यानंतर छत्रपती संभाजीनगरमधून सचिन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडे मी जाते। सचिन, काय सांगाल, छत्रपती संभाजीनगर ज्या ठिकाणी आता पाणी मिळणं कठीण होईल असं वाटतंय काही दिवसांवर आणि पेट्रोल डिझेलचे दर निवडणुकीच्या आधी 2 रुपयांनी कमी झाले आहेत, त्यामुळे छत्रपती संभाजीनगर वासियांचं नेमकं काय म्हणणं आहे? पेट्रोल 2 रुपयांनी स्वस्त झालं याचा अर्थ निवडणुका जवळ आलेल्या आहेत। त्याचाच परिणाम जर पाहिला तर कुठेतरी 107 रुपये लिटरचं पेट्रोल आता हे 105 वर आलेलं आहे। मात्र सर्वसामान्य जनतेला 2 रुपयापासून किती फायदा होतो का तोटा होतो हे पाहणं त्यांच्याकडूनच महत्वाचं आहे, त्यांच्याकडूनच गरजेचं आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत जे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेले आहेत। हा एक तरुण आहे आणि त्यासोबतच मागे आपला एक काका दिसत आहेत ज्यांचा आता पेट्रोल भरण्यासाठी नंबर आला। आपण ते त्यांनाच विचारूयात की त्यांची काय भूमिका आहे, काय भावना आहे। सर, काय सांगाल, पेट्रोल 2 रुपयाने स्वस्त झालं की फरक पडतोय का निवडणुका आल्या म्हणून हे स्वस्त झालं? हे निवडणुका आल्यामुळे यांना सुचायला लागले। इतके दिवस तर सगळी जनतेची पिळवणूकच केली ना त्यांनी। बाकी आहे, फॅसिलिटी भरपूर दिलं मोदी सरकारने, पण हे चुकीचं आहे। निवडणुकीच्या अगोदर हे पेट्रोल स्वस्त करणे 2 रुपये म्हणजे हे आमिष दाखवणे जनतेला, आणि परत निवडून आल्यानंतर परत 5 रुपयाने वाढवत नाही। बरं, 5 रुपयाने वाढवणार म्हणजे फसवणूक म्हणायची तुम्हाला? पेट्रोल लागते, दररोज 500 रुपये पेट्रोल लागते मला। हे जनतेची पिळवणूकच आहे ना। आपण पाहता या ठिकाणी संतप्त प्रतिक्रिया जी पाहायला मिळते ही पिळवणूक केली जाते असं म्हटलं जातंय। आपल्यासोबत या ठिकाणी एक बांधव आहेत, आपण त्यांना सुद्धा विचारूयात। दादा, पेट्रोल 2 रुपयांनी स्वस्त झालंय, काही फायदा वाटतोय का, काही होऊ शकतं का? 2 रुपयाने काय फायदा होणार? ते पडलं 2 रुपयाने काय फायदा? 2 रुपयात चहा पण येत नाही, त्याच्यामुळे काही एवढा फरक नाही पडत। राजनीतीचं आहे ते इलेक्शन पुरतं। फसवणूक वाटते का तुम्हाला, का दिलासा आहे? ठीक आहे, थोडा दिलासा तर आहे, फसवणूक तर आहे, पण दिलासा पण आहे थोडासा। आपण या प्रतिक्रिया जाणून घेतो। या ठिकाणचे छत्रपती संभाजीनगरकर आहेत, म्हणजे जे आहे ते रोखोक बोलणारे छत्रपती संभाजीनगर म्हणून ओळखले जातात। आपण या ठिकाणी काका सुद्धा आपल्यासोबत आहेत। काका, पेट्रोल 2 रुपयांनी स्वस्त झालंय, पेट्रोल 2 रुपये से सस्ता हुआ है, आपको लगता है कि इससे कुछ फायदा होगा? ये 2 रुपये आज के दौर में कोई अहमियत रखता है? फकीर भी लेने को 3 दफा तेला होता है। ये आज बढ़ेगा, कल आज कम हुआ कल फिर बढ़ जाएगा। अब इलेक्शन पीरियड आ रही है तब तो होते रहेगा। लेकिन आपको क्या लगता है ये 2 रुपए कम करने की वजह क्या हो सकती है, इससे क्या फायदा होगा? ये आगे इलेक्शन आ रहे ना, उसके लोगों का दिल जीतना है वो, बाकी कुछ भी नहीं है। आपका दिल 2 रुपए से जीत सकते हैं? अरे कतरे कतरे से समंदर बनता है ना। अब 2 रुपये बोला तो करोड़ों रुपए पब्लिक का फायदा हुआ, बाकी कुछ है ही नहीं उसमें। आप इससे संतुष्ट हैं? अच्छा लग रहा है? काय का अच्छा लग रहा है? आज के पैसे हाँ, कोई 10-20 रुपए होता है तो रोज का 2 लीटर, मेरा 3 लीटर पेट्रोल जलता है तो कम से कम 30 रुपए कम होते, तो दिल को लगता है कि भाई कुछ हुआ। अभी 6 रुपए क्या है, कोई अहमियत नहीं रखता आज के दौर में। आपण या ठिकाणी पाहता हे छत्रपती संभाजीनगरकर आहेत, त्यांच्या भावना आपण जाणून घेतल्या। त्यांचं असं मत आहे की 2 रुपयांची काही किंमत नाहीये, मात्र सरकार जे आहे ते निवडणुकीच्या तोंडावर अशा बोलथापा देतं आणि फसवणूक करतंय। त्यामुळे जे काही करायचं होतं तर 10 ते 20 रुपयांनी स्वस्त करायचं होतं, नेमका तुम्ही आता 2 रुपयांनी स्वस्त कराल, मात्र काही दिवसाच्या नंतर 5 रुपयांना महाग कराल। निश्चितच सचिन, आपण पाहतोय त्या ठिकाणी देखील आता 2 रुपये कपात न करता आणखी दरात कपात करावी अशी मागणी खरं तर केली जाते छत्रपती संभाजीनगर वासियांकडून। आपण आता थेट जाऊयात उपराजधानी नागपूरमध्ये, त्या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे, नागपूरकरांना काय वाटतंय पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या कमी झाल्यानंतर। ज्ञानेश्वर पवार आपले प्रतिनिधी त्या ठिकाणाहून जोडले जातात। ज्ञानेश्वर, नागपूरकरांचं काय म्हणणं आहे? अगदीच फरा, मी आता नागपूरच्या भारत पेट्रोल पंप मानेवाडा त्या पंपावरती आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर काल रात्री 2 रुपयांनी जी आहे ती दराची कपात करण्यात आली। आपण स्वतः या ठिकाणी जे नागरिक पेट्रोल भरण्यासाठी आले त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत की हे जे 2 रुपये कपात झाले यामुळे नेमकं त्यांना काय दिलासा मिळेल। आपल्यासोबत काही तरुण आहेत। रात्री केंद्र सरकारने एक निर्णय घेतलाय की 2 रुपये, अजून काही नागरिक आपल्यासोबत। भाऊ, काय सांगाल भाऊ, 2 रुपये दर कमी झालेले आहे पेट्रोल आणि डिझेलवरती, यामुळे आपल्यावर काय नेमकं तुम्हाला परिणाम पडेल असं वाटतं? रात्री सरकारने पेट्रोलचे दर 2 रुपये कमी केले आहे, पेट्रोल आणि डिझेलचे, यामुळे काही दिलासा मिळेल तुम्हाला?
अगदीच नागरिक बघू शकतो की काही दिलासा नाही मिळणार अशा भावना व्यक्त केल्या. आपल्यासोबत अजून काही नाही. भाऊ, काय सांगाल? पेट्रोल डिझेलचे 2 रुपयांनी दर कमी झालेले आहे रात्रीपासून. काय दिलासा मिळेल तुम्हाला? अच्छा, अजूनही काही लोक आहेत, त्यांच्याशी बोलू आपण. भाऊ, पेट्रोल आणि डिझेलचे 2 रुपयांनी दर कमी झालेले आहे रात्रीपासून, हा सरकारने निर्णय घेतला आहे. यामुळे तुम्हाला काय वाटतं, काय नेमकं तुमचा फायदा येईल? ज्ञानेश्वर, अगदीच मला पाहू शकतो की लोक जे आहेत ते काही थोड्याफार प्रमाणामध्ये तर दिलासा मिळालेला आहे, मात्र 2 रुपयांनी हवं तेवढं दिलासा असं मिळेल नाही, अशा देखील भावना या ठिकाणी लोकांच्या व्यक्त केल्या. निश्चितच ज्ञानेश्वर, त्यांचे चेहरे बघून आपल्याला असं कळतंय की ते समाधानी नाही आहेत. फक्त 2 रुपये नाही तर दर आणखी थोडे कमी करायला पाहिजे होते, कारण दर खूप वाढलेले आहेत, असंच एकूण या लोकांचं म्हणणं असल्याचं आपल्याला दिसतंय. दरम्यान धन्यवाद ज्ञानेश्वर पवार, त्याचबरोबर मीनाक्षी म्हात्रा आणि सचिन बडे, तुमच्या तिघांचेही धन्यवाद. तुम्ही या तिन्ही ज्या सिटीज आहेत तिथले प्रतिक्रिया आणि दर आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.